पालकांनो, नुकतंच माझं आनंदी पालकत्व नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं आहे आणि त्यातीलच मुलांना चुकण्याची संधी द्या या लेखातील काही भागाचं वाचन मी आपल्यासाठी करणार आहे। लेखाचं शीर्षक आहे मुलांना चुकण्याची संधी द्या। आपण मुलांना चुकांमधून शिकायला कशी मदत करू शकतो, तर दरवेळेला मुलांनी प्रत्येक गोष्ट अचूकच केली पाहिजे असं समजणं जरा बंद करूया। मुलांना हा विश्वास द्या की तुमचं त्यांच्यावरचं प्रेम हे कोणत्याही जर तरवर अवलंबून नाही। मुलांना त्यांच्या हातून चुका झाल्या, अंदाज चुकले म्हणून तुमचं त्यांच्यावरचं प्रेम कमी होणार नाही। प्रॉब्लेम निर्माण झाले की मुलांना त्यातून बाहेर काढण्यापेक्षा उपायांबद्दल विचार करण्याची सवय आपण मुलांना लावूया। शाळकरी किंवा कॉलेजमध्ये असलेल्या वयामध्ये आपल्या हातून ज्या चुका झाल्या त्या आपण कशा सुधारल्या, त्यातून आपण कसं शिकलो हे आपण मुलांशी शेअर करूया। आपल्या चुकांची जबाबदारी ही आपण घ्यायची असते, ती दुसऱ्यावर ढकलायची नसते हे आपण मुलांना समजावून सांगूया। मुलांनी भूतकाळामध्ये ज्या चुका केल्या त्या वारंवार नको उगाळूया आपण। आणि जर मुलांनी आपल्या चुका कबूल केल्या तर त्याचं प्रामाणिकपणाने कौतुक करूया। मुलांनी केलेल्या प्रयत्नांचं, त्यांनी दाखवलेल्या हिमतीचं, धाडसाचं कौतुक करूया। जर आपल्या हातून चूक झाली, कुणाचं मन दुखावलं गेलं तर क्षमा कशी मागावी हे आपण मुलांना जरूर शिकवूया। चुका नेहमी वाईटच असतात असं नाही, तर त्यांना चांगली बाजूही असते हे मुलांशी बोलूया। पालकांनो, मुलांना चुकांमधून शिकण्याची संधी दिली पाहिजे। चूक झाली की मुलं हिरमुसतात, घाबरतात, त्यांचा चेहरा उतरतो, आत्मविश्वास कमी होतो, ते पुन्हा प्रयत्न करायला उत्सुक नसतात। मुलांसाठी चुकांमधून शिकणं, अपयशानंतर पुन्हा उभं राहणं सोपं नसतं। शिकण्यासाठी, यश मिळवण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देण्याची गरज असते। कठीण आव्हानं पेलण्यासाठी, मुलांची उत्तम वाढ, योग्य विकास होण्यासाठी पालक, शिक्षक आणि मार्गदर्शक यांच्या सकारात्मक अशा शब्दांची खूप आवश्यकता असते। प्रख्यात संशोधक अल्बर्ट आइन्स्टाईन असं म्हणतो की मी वेळ वाया घालवतोय असं मला कधीच वाटलं नाही। सायन्स इज अ प्रोसेस ऑफ ट्रायल अँड एरर। तर ही मुलांमधील सृजनशीलता येते तरी कशी, तर जेव्हा मुलं काहीतरी शोध घेतात, प्रयोग करतात, ते मोठे होतात, धोका पत्करतात, नियम मोडतात, चुका करतात, मजा घेतात आणि मग ही संधी आपण जर मुलांना कधीतरी दिली तर मुलं त्यातून नक्की काहीतरी नवीन शिकत असतात। कार्ल युंग असं म्हणतात की कोणतंही सत्य हे केवळ एकटं नसतं, तर त्याखाली केलेल्या चुकाही असतात। तेव्हा चुकांमधून निर्णयाची पात्रता मुलांमध्ये येत असते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। चुका काय शिकवतात की तीच चूक पुन्हा करू नका। म्हणूनच मुलं चुकतात तेव्हा त्यांच्याशी शांतपणाने बोला। तुमच्या त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे ते त्यांना सांगा। राईचा पर्वत करू नका। आपली चूक कशी सुधारता येईल हे त्यांना सांगा। मुलं कोणत्या चांगल्या गोष्टी करतात आणि केव्हा त्यांची कृती ही योग्य असते हे त्यांना दाखवून द्या। कधीकधी त्यांची चूक नव्हती पण दुर्दैवाने तसं काही घडलं हेही त्यांना दाखवा आणि हे तुम्हाला कळतंय हे त्यांच्यापर्यंत पोहोचवा। तेव्हा पालकांना माझी विनंती आहे की चुकांमधून मुलांना शिकण्याची संधी देणं हे सुद्धा पालकत्वाचं एक खूप चांगलं असं काम आहे। धन्यवाद।